कालच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेलं आहे की गावाकडून काय काय रानमेवा पाठवलेला होता आणि याच्यामध्येच ना तांदूळ कुंजीरची भाजीसुद्धा पाठवलेली होती। आता गावाकडचा रानमेवा म्हटला की मला सर्वात जास्त आवडतो। मग मी भाजी बनवायला घेतली। इथे अशी गरमागरम तांदूळ कुंजीरची भाजी आणि भाकरी बनवली होती। चला कशी बनवली दाखवते। तर भाजी छान निवडून घेतली, नंतर एका कढईमध्ये त्याला गरम करून घेतलं आणि गरम केल्यानंतर त्याला एका पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि नंतर 2 ते 3 वेळा पाण्याने छान धुवून घेतलेलं आहे। त्याला गच्च पिळून घ्यायचं आणि भाजी एकदम बारीक कट करून घ्यायची। आता फोडणी घालून घेण्यासाठी एक कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं, मोहरी जिरे घातले, ओबडधोबड लसूण घालून घेतला आणि कट केलेली भाजी घालून घेतली। परत त्याला छान परतून घेतलं आणि नंतर चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखट घालून घेतलं आणि एकदम मस्त भाजी ही बनवून तयार झालेली होती। तर आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा।